स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिकच्या सातपूर मनपा विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत हयात दरबारच्या मागील बाजूस मोठी कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी सुमारे 500 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे। या घटनेची नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी तात्काळ दखल घेत तातडीनं तेथील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहे। त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जेसीबीच्या सहाय्यानं संबंधित जागेवर बुलडोझर फिरवण्यात आली आहे। हयात दरबारच्या मागील बाजूस अवैधरित्या गोमांस विक्री होत असल्याचं माहिती समोर आल्यानंतर महापालिकेकडून या ठिकाणी तात्काळ कारवाई करण्यात आली। अतिक्रमण विभागानं घटनास्थळी पोहोचत तेथील बांधकाम जमीनदोस्त केले। सुमारे 500 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे। अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। या संदर्भात नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। नक्कीच काल इथे कारवाई झालेली आहे। गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून। अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत। इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची गरज नाही आहे, कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाही आहे होऊ देणं। आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढे अतिक्रमित जागा आहेत त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे। कदाचित सगळ्या गोष्टी चांगल्या होण्याकरता वेळ यावी लागते दादा। याच काळी तुम्ही असं म्हणजे सगळे नागरिक काय आहे ना, सगळे नागरिक नाही, आता नगरसेवक आलेले आहेत। काल आपण रंगे हात पकडलेले आहे। 4 वर्ष प्रशासकीय काळ होता दादा आणि त्यानंतर आता आम्ही सगळे नगरसेवक आणि आता मी महापौर आहे। तर कुठल्याही प्रकारचा असा बेशिस्तपणा आणि मस्तवालपणा हे जे अशा पद्धतीने चालू आहे, नागरिकांना त्रास देणं आणि नियमांचं उल्लंघन करणं, हे कुठेही आम्ही सहन करणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने इथे अशा पद्धतीने जिथे जिथे अतिक्रमण असेल ते आम्ही त्यांच्यावरही कारवाई होईल। महानगरपालिका यांना प्रशासन नियुक्त करून पावत्या फाडतात डेली रेग्युलर, त्याचं करायचं काय? अतिक्रमित आहे आणि जर अशा पावत्या फाडल्या गेल्या असतील त्या दाखवा आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरही कारवाई होईल। दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अवैधरित्या होत असलेल्या व्यवसायाबाबत न घाबरता तक्रार करावी असे आवाहन महापौरांनी केले। तसेच या प्रकरणात कुठलाही अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी दिले। सातपूर परिसरातील या कारवाईमुळे अवैध व्यवसायांवर आळा बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।